पोचण्याची आवश्यकता आहे आणि विशेषकर भारतामध्ये जे प्रयत्न सुरू आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, ज्याला जगामध्ये सगळं देश मानतात, ते संविधानाला बदलण्याचं जे प्रयत्न सुरू आहे या देशामध्ये, ते कुठेतरी आपण सगळं देशवासियांनी, सगळं जाती धर्म लोकांनी हे एकत्र येऊन हे षडयंत्र पाडण्याची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है. आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं. अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा. नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है. इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है. साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है. इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है. क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपला काय सांगणार आपण आज जयंती साजरी करत आहोत, काय संदेश देणार? सर्वांना जय भीम नमो बुद्धाय, अस्सलाम वालेकुम. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्ताने आम्ही सर्व मागच्या वर्षी जसं खिचडी वाटप, अन्न वाटप, त्याचप्रमाणे ह्याही वर्षी बुंदी वाटप, मिठाई वाटप, पाणी वाटप, पुस्तक वाटप हे सगळे प्रोग्राम आमचे पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद इम्तियाज अली साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेले आहे. तरी मी सर्व भीम सैनिकांना व भीमकन्यांना आवाहन करते की त्यांनी मोठ्या संख्येने येऊन आमच्या पुस्तक बुंदी याचा लाभ घ्यावा. खूप खूप धन्यवाद. आपण जयंती साजरी करताना असे पण निदर्शनाला आले तर आपल्या देशामध्ये महिलांवर अत्याचार थांबलेला नाही, वाढलेला आहे. हे बघा सर, बाबासाहेबांनी सर्वांसाठी एक हत्यार म्हणजे संविधान दिलेलं आहे, खास करून महिलांसाठी. तर महिलांनी ते वापरायला पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी जोपर्यंत ते समोर येणार नाही तोपर्यंत आम्हाला समजणार नाही. त्यांनी स्वतः लढा द्यायला पाहिजे. त्याचं प्रशासन आहे त्यांच्यासोबत, त्यासोबत आम्ही सर्व आहे, आमचे पक्ष त्यांच्यासोबत आहे. तर त्यांनी जर आमच्याकडे पण आले किंवा त्यांनी बाबासाहेबांचा संविधान हत्यार म्हणून वापरला तर खूप सगळ्यांच्या तोंडावर एक तमाचा म्हणून मारता येईल. आपलं नाव? अंकिता गजास. एक ही किताब है, सबके बाद दे दो ना, फिर एक ओके. सर क्या बोलेंगे, आज जयंती साजरी कर रहे अपन भड़कल गेट पर, एमआईएम के पूरे पदाधिकारी इम्तियाज जलील साहब भी मौजूद थे. क्या कार्यक्रम आज शहर में एमआईएम की तरफ से आयोजित करे गए? सबसे पहले तो आज मैं हमारे अपने देशवासियों हमारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की 135वी जयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूर्ण देशवासियांना. आज आमच्या इथे पक्षाच्या वतीने हे आमच्या पक्षाच्या वतीने आज आमच्या जे पदाधिकारी यांनी आज आमच्या इथे एक फळ वाटप आणि पुस्तकाचे आज इतर आयोजन केले होते. त्यासाठी त्यांना आमच्या पक्षातर्फे आमच्या त्यांना शुभेच्छा आणि सगळ्या भीम सैनिकांना, सगळ्या देशवासियांना, सर्व शहरवासियांना आवाहन करण्यात येते की इथे जे कार्यक्रम केलेला आहे येऊन
काय सांगणार तुम्ही? व्यसनीसाठी जास्त युवकच दिसत आहेत, दारू गांजा रस यासाठी. काय संदेश देणार याच माध्यमातून? आम्ही आज आमच्या जयंतीच्या निमित्ताने आज आम्हाला युवकांना आमच्या शहराच्या जे